चल बोल. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेनेतर्फे सुनीता मोरे या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. आता आपण मॅडम बरोबर थोडीशी चर्चा करू. नमस्ते मॅडम. नमस्कार. मॅडम, आपल्या पूर्वी केलेल्या कामाबद्दल थोडंसं काही सांगा. शिवसेनेमधून मी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून गेली 2.5 वर्ष झालं काम करते. गेली 30 वर्ष झालं मी शिवसेनेबरोबर आहे आणि या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक महिलांचे जे लाडकी बहीण योजनेची जी योजना आली त्या योजनेचे आम्ही महिलांचे फॉर्म भरून घेतले. आता सध्या KYCवर काम करतो आहे आणि धर्मवीर आनंदीगे सहायता कक्षाच्या माध्यमातून आम्ही महिलांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही जेव्हा इलेक्शन लढताय आता, तर तुम्ही काय विजन घेऊन आता ह्या इलेक्शनमध्ये उतरताय? या प्रभागात जेव्हा मी फिरत होते, नागरिकांना मतदारांना जेव्हा भेटत होते, तेव्हा त्या असं लक्षात आलं की या ठिकाणी नुसते नगरसेवक येतात आणि निवडून जातात, पण या प्रभागाचा विकास आहे असाच म्हणजे ठप्प आहे. इथं गटारींचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे आणि इथं स्ट्रीट लाईटचा पण प्रश्न आहे. मग आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या प्रभागामध्ये खूप म्हणजे वाईट अवस्था आहे. महापालिकेच्या ज्या काही कर शासनाचा भरतात लोक, तर या कराच्या माध्यमातून त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या सगळ्या सुविधांच्या माध्यमातून त्यांचा विकास झाला पाहिजे, पण असं काही होताना इथं दिसत नाही आहे. म्हणून या प्रभागामध्ये मी नागरिकांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी उतरले आहे. लाडकी बहीण योजनेचा उपयोग तुम्हाला आता ह्या इलेक्शनमध्ये किती होईल? शिंदेसाहेबांच्यावर खूप महिलांचा मोठा विश्वास आहे, त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्यांचं, लाडका भाऊ म्हणून. तर या ठिकाणी प्रत्येक कुटुंबात जेव्हा चर्चा झाली तर एक दोघी महिलांनी मला तर स्पष्ट सांगितलं की ताई, माझ्या कुटुंबानं किंवा माझ्या आईवडिलांनी, माझ्या नवऱ्याने कधीही मला माझ्यासाठी हे 1500 घे आणि तू खर्च कर असं सांगितलं नाही. पण जेव्हा माझा लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला आमच्या अकाउंटवर आम्हाला पैसे द्यायला चालू केले, तेव्हा म्हणजे आमच्याकडे पण आमच्या शासनाचे आम्हाला पैसे येत आहेत असा त्यांना विश्वास वाटला आणि त्या म्हणाल्या की मी माझ्यासाठी, माझ्या मुलांच्यासाठी, माझ्या सासूबाईंसाठी, माझ्या जावेसाठी किंवा माझ्या नंदेसाठी मी हे पैसे स्वतःहून खर्च करू शकते, एवढी मला स्वायत्ता मिळाली. म्हणून शिंदेसाहेबांच्यावर बायकांचं खूप प्रेम आहे. एक महिलाचे प्रश्न समजून घेऊ शकते. जसं आता मॅडमनी सांगितलं, इथल्या रस्त्याचा विषय असू दे, ड्रेनेजचा विषय असू दे, हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. मॅडमना ह्या प्रभागातून भरघोस मतदान होईल अशी आपण आशा करू. अमन एक्सप्रेससाठी मी तस्लीम.